एक क्वेश्चन आहे डिफरन्शिएशनचा आहे, इम्प्लिसिट फंक्शन ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तर त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. dy बाय dx हे फंक्शन आहे tan x प्लस वाय प्लस sec x प्लस वाय इज इक्वल टू 1. तर आपण याला सॉल्व करू. tan x प्लस वाय प्लस sec x प्लस वाय इज इक्वल टू 1 याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. tan x प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x प्लस वाय इंटू 1 प्लस dy बाय dx. चेन रूल आहे. tan f ऑफ x डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर f ऑफ x, tan f ऑफ x sec स्क्वेअर f ऑफ x आणि परत f ऑफ x डेरिव्हेटिव्ह म्हणजे x प्लस वायचं. x डेरिव्हेटिव्ह 1, वायचं dy बाय dx. त्याच्यानंतर सेकचं डेरिव्हेटिव्ह sec इंटू tan, sec f ऑफ x डेरिव्हेटिव्ह sec f of x इंटू tan f of x. sec f of x इंटू tan f of x. परत f of x डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. secचं डेरिव्हेटिव्ह sec इंटू tan, sec x प्लस वाय इंटू tan x प्लस वाय 1 प्लस dy बाय dx. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ते मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी आपण कॉमन काढू. 1 प्लस dy बाय dx आहे ना, ही जी टर्म आहे तर ती आपण कॉमन काढू. म्हणजे काय होईल, 1 प्लस dy बाय dx अनदर ब्रॅकेट sec स्क्वेअर x प्लस वाय प्लस sec x प्लस वाय इंटू tan x प्लस वाय इज इक्वल टू 0. वनचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉन्स्टंट 0. आता आपण हे सगळं डिवाइड करू. इकडं एक कम्प्लीट ब्रॅकेट आहे ना, हे इंटू आहे तर त्याला आपण करू 0 डिवायडेड बाय करू, म्हणजे ते पण 0 आहे. म्हणजेच काय झालं, तर 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. therefore dy by dx is equal to minus 1. dy by dx equals to minus 1. एक कम्प्लीट तिकडे शिफ्ट करायचं. 0ला कशाने डिवाइड केलं तर ते 0 आहे. 1 प्लस dy by dx is equal to 0, dy by dx is equal to minus 1. तर हे त्याचं ऑप्शन. तर डेरिव्हेटिव्ह मधला इम्प्लिसिट फंक्शनचा क्वेश्चन आहे. थोडंसं वेगळं आहे, सिम्पल आहे पण थोडं डिफरंट आहे. आपण सिम्प्लिफाय करून त्याचा आन्सर काढलाय जे की -1 आलं. ठीक आहे.